हिला फुटाने कुटाणा केला असतो बा. अरे दाम्या काय बघा तो रे? हेच आपलं रोड लेवलला झाला का नाही असं का? हा, त्याच्यात ती खडी किती वापरली, डांबार किती वापरलं. बरं मला एक सांग, हा इथे एखादी बाई गेली का रे? बाई हा नाही बा. आणि बाई कशाला जाईन इथून? आणि जरी गेली तर आपण बाईकडे थोडी बघते. छा हा हा नाही नाही तू नाही तसा, दुनियाच वाईट आहे. तू एक काम कर, घराच्या बाहेर पडू नको, घरात बसत जाय. एखाद्या बाईची नजर तुला लागली मग? खरं आहे भाऊ तुझं. चल जातो मी घरी. हे धर फुटाने आणि कर कुटाने. कोणाचा फोन आहे काय माहिती बाबा. हॅलो पैलवान आला हो पैलवान आला, ताशाचा आवाज टार झाला न गणपती माझा नाचा. अगो बबो हे गपरे कशी आहे? लईच भारी. काय रे, तू तर म्हणला घरी जायचंय आणि इथं काय करतो? हा घरीच चाललो होतो. घरी चाललो होतो? हा आपण म्हणलं शेवंत आली इतक्या दिवसांनी गावात, बघावी जरा जाड झाली का बारीक झाली, आकुंचन पावली का प्रसरम पावली. तुला तर माहितीये आपल्याला बायांचं नाच पाहिल्यापासून नाही. छा आपण बायांच्या वाऱ्याला बी उभं नाही राहत. थांब, मी शेवंताला सांगतो, ह्यो ना तुला चोरून चोरून बघतो म्हणून. शेवंता, हे गप आहे. अय शेवंता, अय आईला लई दिवसातून शेवंत गावात आली, आपल्याला तर भेटलंच पाहिजे. आईला पण ह्या कपडे भाव देईन का ती आपल्याला? नाही नाही, काहीतरी करावं लागेल आपल्याला, त्याशिवाय नाही जमणार. चला काहीतरी करावं लागेल, त्याच्याशिवाय नाही जमायचं आपल्याला. काय पटपट करतो? काय मंत्रपठण करता काय कसलं? नाही नाही, मग? ते सरपंचाच्या पुतण्याला आहे ना पोरगी बघायला जायचंय. तेव्हा सरपंचाने सांगितलंय, बाळू तू शहाणा सुरतायस, माझ्या संग चल जरा. तेव्हा म्हणलं जावा. बर मग बरं मग म्हणजे जावं लागन, सोरिकेचं काम आहे. ते नंतर जा, आधी गिरणीतून दळण आणून द्या. रातच्यासाठी पीठ नाहीये घरात. पीठ नाही? हा ए असे थुटर काम नको सांगत जा मला, मी चांगल्या मोठ्या मोहिमेवर चाललोय. बर बरं चल सरक बाजूला. ओय ते तुझ्या भावाचा तेवढा नवा ड्रेस होता, कुठे देऊ? कशाला पाहिजे? अगं त्याची घडी मोडू जरा, नंतर काम झालं का नंतर परत इस्त्री करून देऊ आपण. ते काय मिळणार नाही तुम्हाला. सरक होय बाजूला. हा काय जमाना आलाय बाई, तरण्याचं गेलंय बळ आणि म्हातारा लागलंय चळ. खूपच ऊन वाटतं ना या गावात. हो ना, ह्या गावच्या सरपंचाला सांगून आहे ना ठिकठिकाणी एसी बसवायला पाहिजेत. हा आवाज तर ओळखीचा वाटतोय मला पण. ओळखीचे वाटत आहे राव. जाऊ दे, कोण होते काय माहित. यो यो दाम्या सिंग. हाय हॅलो, आय माय सेल्फ मजनू, लुकिंग लायला. मजनू आणि तुम्ही? हे 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 नाव सांग. हे काय करतो? या नरदेहाला रोमिओ असे म्हणतात आणि हा रोमिओ जुलियट साठी काहीही करू शकतो. तुम्ही कशाला फसवताय मला? तुम्ही बाळासाहेब, तुम्ही दामेराव, बरोबर ना? अहो गाव सोडलेलं फक्त मला 2च वर्ष झाले. खरं सांगू का शेवंता, तू गाव सोडून गेलती ना, गावात अगदी रायच नव्हती, करमतच नव्हतं अजिबात. पण तू आता गावात आली, आंब्यांना बहार आला, केळांना बहार आला, पपईला चीक आला, डाळिंबाला रोग आला. ऐ
डाळिंबाला दाना आला. काहीतरीच काय. शेवंता तू अशी लाजत जाऊ नको ग. तू अशी लाजली ना अख्खी सिस्टीम हलती बघ. अय सिस्टीम हालत असली ना त्याला तारीचं पिळकावणं टाक. शेवंता याच्या नादी नको लागू बर का. याची बायको ना 15 दिवस झालेले आहेत माहेराला गेलेली बरं तुम्ही दोघं इथं आला कशाला? काम करायला. हा तुला मदत करू लागायला. बरं झालं बाई तुम्ही आले, नाही तर मी एकटी काय काय करणार होते. हा हे बाळे हा? घे झाडू चल होय चालू. हा चल. ऐका ना ते दळून आणते, तुम्ही घ्या ना झाडून. कोण मी घ्या ना पण. घेणार ना का नाही घेणार. घेणार घ्यावाच लागेल. कुठं आहे झाडू. काय इकडं डबा कुठे आहे दाणाचा. हे घे इकडे. कुठं घ्यायचं झाडू. घ्या नाही झाडून. मी दळण दळून आणतो. हा अहो पैसे घेऊन जा थांबा. बघा आता अहो तुमच्याकडून पैसे घ्यायचे म्हणल्यावर तू आमच्या जिंदगीवर. शेवंता ते तुझ्याकडून पैसे नाही घेणार. का? अगं त्याच्याकडे एक वेळ पैसे नसले ना ते स्वतःच्या गोट्या आपलं स्वतःची किडनी इकन, पण तुझ्याकडून पैसे नाही घेणार तू. जमत का नाही मला झाडायला. हा मग. एकदम सुपर. सरपंच का वहिनी काय झालं. तुम्ही इथं आणि सोयरीकडे जाणार होते ना तुम्ही. बघा आता इथं पोरींचा नाही पत्त्यान कोणाच्या बळच सोयरिकीचा मी होता. अहो पण तुमच्या पुतण्याच्या सोयरीकडे जाणार होते ना. अहो नाही यंदा नाही, बघू पुढच्या वर्षी. अजून तरी किती वय आहे त्याचं. या फॉयला गेलाय आता शिक. नाही त्याचं बघू पुढच्या वर्षी. आणि ते बीडीओ साहेब आलेत, मला जावं लागेल अर्जंट मध्ये. पुढच्या वर्षी मला तर म्हणे सरपंचाच्या पुतण्याचं सोयरीक आहे. सरपंच तर इथंच आहेत. ह्यो माणूस गेला कुठं बघते जरा त्यांच्याकडं. आला आला मोका मिठीचा झोका मिठीत माझ्या ए. आला आला मोका मिठीचा झोका. हायला ही माया आली काय नु. काहीतरी करावं लागेल. मरतोय आता. काय तर आहे. काय भानगडी ही. हे माणूस तर आमच्या यांच्यासारखं दिसत होतं. बाई हे तर नाही. बघतेच. अयो हायला लावलं रे बाबा हिनं. कुठे चाललेत. गेले कुठं. गेले कुठे असे. इकडे होय म्हटलं. थांबा जरा आता तुमच्याकडे बघते. थांबा तुम्ही थांबा. बघते तुमच्याकडे थांबा. शेवंता झाडून घेऊन झालंय. फरशी पुसून झाली. सगळे कामं झालीत. अजून काय काम असेल ना बिंदास सांग. तुला सांगतो गोठ्यात शेणकुरापासून गाई पिळण्यापर्यंत सगळं काम येतं मला. सगळा अनुभवी. तुला सांगतो गावात जर कुणाच्या गाई म्हशी पाळणं होत नसतील ना मला बोलवतेत. मला नुसतं बघितलं की म्हशी लगेच फाळा 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 दूध देतात. साधा कार्यक्रम नाही आपला. नाद नाही करायचा. खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी. बरेच कार्यक्रम आहे. अगं अयो बर ते बाळा हो का नाही आले अजून दोन घेऊन. बाळू भाऊ बाळू भाऊ तुझा अख्खा पिठाचा डाबा ऐकतील. पिठा सगळं आईला मुरुस्त जागणार आहे बी. अरे बाळू भाऊ त्या पिठाचे आहेत ना भाकरी करून खायचे असते.
नुसतं कोरडं पीठ नसतं खायचं. अरे बाबा तुला नाही कळायचं, कुत्री लागली माग म्हणून मग असा अवतार झालाय. कोणती कुत्री होती बाळू भाऊ? अरे आपली इंग्लिश होती का गावठीच होती? नाही बाबा ती मिक्स ब्रीड होती. अरे बायको यार दंगी असती, तिला असं वाईट साईड बोलू नये. मग काय म्हणा, कुत्री नाही म्हणा तर काय म्हणाव. अरे असं नाही म्हणू बायकोला, 7 जन्माच्या या गाठी असते, वरती ब्रह्मदेव बांधतो. तुला नाही कळायचं, पिसाळी ना तर बायकून कुत्री सारखीच असती. आता तू उषा वहिनींना कुत्री म्हणतो, हे जर मग वहिनींना ऐकलं मग? अरे तसं नका बोलू बाबा, तिनं जर ऐकलं ना तर ती मला कोलदाटात घालीन. हा होय, हा अवघड आहे ते राव मग तुमचं. लय अवघड आहे बाबा. पण माझं म्हणणं आहे, नवऱ्याने ना बायकोला कुत्री नाही म्हणायला पाहिजे. काय तुला नाही कळत आता मी ज्याचे. कुत्री काय हा? मला कुत्री म्हणताय? मला कुत्री म्हणताय हा? अरे अरे ऐक ना, देवा, तू मारू नको ना. काय? अरे मारू नको ना तू. मारू नको तर मग काय पूजा करू का तुमची? आई, असा का? मारू नको तर काय करू? शेवंता, मी आलो या दोघांची युद्ध पेटून हे आपलं संपून. तोपर्यंत ना या पिठाच्या मस्तपैकी गरम गरम भाकऱ्या कर. मी आलो ना की लगेच आपण दोघं करू करू काय करू? जेवण करू ना. तू भाकऱ्या करून ठेव. अयो बाबा मरतोय आता. तिकडे गेला. तर नमस्कार मंडळी, कसा वाटला आमचा खटक्यावर बोट जागेवर पलटीचा पहिलाच एपिसोड? आवडला ना? असे आमचे नवनवीन एपिसोड बघण्यासाठी धमाल प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉनचं बटन आहे का ते दाबा, म्हणजे आमचे पुढचे जे काही एपिसोड येतील त्या कशा पलट्या होतील हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आणि एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा. अयो हो आगा हल्ला वाटतं बाळू. मी आलो गंमत बघून. झाली जागेवर त्याची पलटी, तुम्ही ठेवा खाटक्यावर बोट.